शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे। मध्यमध्ये नेमक्या काय घटना घडत आहेत, तसंच तौफिक शेख यांनी काय भूमिका घेतली आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। आज शहरात देवेंद्र कोठे यांच्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। दुसरीकडे माकपकडून कॉर्नर सभा करण्यात येत आहे। एमआयएमचे फारुख शाब्दींसाठी असद ओवेसी यांची सभा पार पडली। या सभेत ओवेसींनी अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे एमआयएम सोबत येण्याचं आवाहन केलं। यानंतर शेख हे काय भूमिका घेतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। तौफिक शेख यांच्यामुळे मुस्लिमच्या मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे। यामुळे एमआयएम कडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी खास रणनीती आखली जात आहे। पण शेख यांनी आपली लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी मला लढण्याबाबतची भूमिका कायम ठेवण्यासंदर्भात आग्रह केला आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी माघार घेणार नाही, असं शेख यांनी स्पष्ट केलंय। यामुळे एमआयएमचे शाब्दी यांची डोकेदुखी वाढली आहे।